कर्जतमध्ये मिसळ कुठे चांगली मिळते हा प्रश्न आला की एकच उत्तर, भाई शिंदेंची मिसळ. झणझणीत मसाला, अस्सल घरगुती चव आणि प्रत्येक घासात वाह असं म्हणायला लावणारा स्वाद. शिंदेंची मिसळ म्हणजे चवीची खरी ओळख. कर्जतला आलात आणि भाई शिंदेंची मिसळ खाल्ली नाही तर तुम्ही मिसळची खरी चव अजून चाखलेलीच नाही. तर आजच या, कर्जतची मिसळ म्हणजे भाई शिंदेंची मिसळ. अधिक माहितीसाठी संपर्क 9067208163. बघा, शिवसेनेच्या वतीने आमची भूमिका अशी आहे, त्यांनी काल काही नामोनिशान एकनाथ शिंदे पार्टीने जर सांगितलं तर आम्ही एकनाथ शिंदे साहेबांचं नामोनिशान संपवून टाकू. म्हणजे एकनाथ शिंदे साहेब काय एवढं का चीफ लागून गेला होता का? ते चीफ लागून गेलाय का त्यांना? एकनाथ शिंदे साहेब शाखा प्रमुखाचे मुख्यमंत्री झाले. हे कुठून कुठे आलेत? हे कॅबिनेट मंत्री होते, चांगले चांगले पोर्टफोलिओ होते, तेवढ्या त्या मंत्रिपदाच्या हिशोबाने आज ते वनमंत्री आहेत. त्यांना कुठले चांगली पोर्टफोलिओ भेटायला पाहिजे. म्हणून स्वतःच्या बाबतीत त्यांनी हे करा. आणि नामोनिशान संपायचं. अरे पहिलं आमचं नामोनिशान संपायचं काय ना, आम्ही ऐरोलीत बसलोय ना, तुम्ही आमचं नाही नामोनिशान संपवू शकत, यांचं काय नामोनिशान संपवणार आहे? म्हणून आम्हाला आमचं म्हणणं आहे की तुम्ही तर त्यांना सरळ भाषेत, या भाषेत बोललाय, एकनाथ शिंदे साहेबांचं नामोनिशान संपवण्यापेक्षा पहिला त्या सूर्याला नाव द्या, त्याचं तर नामोनिशान तरी जिवंत ठेवा. तर तुम्ही जो जिवंत ठेवलेला नामोनिशान आहे ना, त्याला नाव देऊन त्याला तरी जिवंत ठेवा. हीच आमची मागणी. आणि आमच्या विरोधात जर काय बोलायचा प्रयत्न केला, आणि हे काय बोलतात आम्ही नवी मुंबई महानगरपालिका आम्ही 65 निवडून आणले ना, 65, त्याचा आनंद उपभोगा ना. पण या 65 मध्ये ते ज्या मतदारसंघाचे आमदार आहेत, मंत्री आहेत, त्या ठिकाणी शिवसेनेचे नगरसेवक जास्त आहेत. हे सांगायला तर त्यांनी विसरलं मला वाटतं. म्हणजे नामोनिशान इथंच त्यांचा ऐरोली मतदारसंघातच त्यांचा नामोनिशान ठेवलं. आणि काय घोडा काय टांगा पलटी येईन ते. अरे आज जर आमचे 10 सिटिंग नगरसेवक जर निवडून आले असते, ते पडले, जर ते जर यांचाच घोडा पलटी झाला असता, टांगा यांचाच पलटी झाला असता. मी सांगायची काही गरज नाहीये. म्हणून मला वारंवार हेच बोलतो की आमच्या विरोधात जर आमच्या पक्षाच्या मुख्य नेत्यांच्या विरोधात जर कोण बोलला तर आम्ही शांत बसणार नाही. आणि हे काय, यांनी शिवसेना सोडली, राष्ट्रवादीत गेले, राष्ट्रवादीने यांना भरभरून दिलं. 10 वर्ष कॅबिनेट दिले, आमदार दिले, खासदार दिले, त्यांना तुमचे सर्व महापौर दिले, सर्व काही गोष्टी त्यांना दिल्या. शेवटी राष्ट्रवादीची सत्ता स्टेटमधनं गेली, बीजेपीची सत्ता आली, तर कोणाच्या उंजळीने पाणी पियाला गेले? बीजेपीत गेले. ह्यांचं पहिल्यापासून समीकरण असं आहे की जिथं सत्ता असेल तिथं जायचं. आता बीजेपी मध्ये सत्ता आहे म्हणून ते बीजेपी मध्ये गेले. नाही तर मग आता मधल्या काळामध्ये विधानसभेला त्यांनी राष्ट्रवादीमध्ये 50 नगरसेवक पाठवले होते ना. राष्ट्रवादीमध्ये मग मंदाताईच्या विरोधात, बीजेपीच्या विरोधात राष्ट्रवादीमध्ये मग मुलाला उभं केलं होतं ना. काय झालं? बीजेपी जिंकून आली. ताकद बीजेपीची आहे, ताकद यांची नाही आहे. आणि हे जे काय आता ते बोलतात मी जिथं जाईन तिथं सत्ता येते, तो विषय सोडून द्या. जिथं स्ट्रॉंग पक्ष असेल, जिथं महाराष्ट्रामध्ये स्टेटमध्ये ज्याची सत्ता असेल, त्या सत्तेच्या ओंजळीमध्ये पाणी पियाला जातात आणि मग सत्ता घेऊन येतात त्या सत्तेच्या हिशोबाने. म्हणून यांनी जास्त वल्गना करू नये. आणि मी तुम्हाला सांगतो की यांनी जर अशा पद्धतीने परत जर बोलत राहिला तर निषेध तर करू आम्ही, मोर्चा पण काढू आम्ही, पण आम्हाला ती पाळी यायची गरजच नाही बसणार आहे. पण आमच्या नेत्याच्या विरुद्ध जर यांनी बोललं तर आम्ही यांना पुरेपूर यांचा समाचार घेतल्याशिवाय राहणार आहे. भ्रष्टाचार, काय भ्रष्टाचार केला? जावा स्वतःचा बोनकोडा गाव बघा. त्या बोनकोडा गावामध्ये 6-6 बिल्डिंग उभी राहिल्या. कोणाच्या कृपा आशीर्वादाने बिल्डिंग उभी राहिल्या? कोणाचा त्याला आशीर्वाद होता? आता उद्या मी सांगू, साहेब नगरविकास मंत्री आहेत, त्यांच्याकडे नगरविकास खातं आहे आणि सिडको खातं त्यांच्याकडे. उद्या मी एसआयटीची मागणी करू का? एसआयटीची मागणी केली तर काय हालत होणार आहे? आज अख्ख्या नवी मुंबईमध्ये बिल्डिंगला नोटीस निघालेत. हे कोणाचं पाप आहे? कोणाचं पाप आहे? यांचं पाप आहे. 3,000चा भ्रष्टाचार केला. अरे तुमच्यात हिंमत असेल तर दाखवून द्या ना 3,000चा कुठं भ्रष्टाचार झाला आणि काय झालंय. का दाखवू शकत नाही? जनता दरबार घेताना त्या दरबारामध्ये एक LED लावा ना आणि त्या LED मध्ये दाखवा ना.
की बाबा या ठिकाणी याच्यामध्ये एवढा भ्रष्टाचार झाला, या ठिकाणी एवढा भ्रष्टाचार झालाय, या ठिकाणी एवढा भ्रष्टाचार झालाय. जे 111 नगरसेवक आहेत, जास्तीत जास्त नगरसेवक त्यांचे आहेत. जर त्याची जर बजेटच्या ह्याच्यामध्ये काढलं, कोणाची कामं किती निघाली ह्या 5 वर्षांनी प्रशासनाच्या कालखंडामध्ये, सर्वात जास्त कामं यांची निघाली असतील. हे मी सांगायची काही गरज नाही. म्हणून यांनी आपल्या आपल्या पद्धतीने कामं करावं. आम्हाला छोट्या तोंडी मोठा घास घ्यायचा नाही. पण जर आमच्या पक्षाच्या मुख्य नेत्याच्या बाबतीत जर असे उद्गार काढले तर आम्ही गप्प बसणार नाही. आम्ही जसंच तसं उत्तर देऊ. हाय तेवढं आपण स्वतःवरती झाकून बघा की बा आपण कुठे आहे आणि एकनाथ शिंदे साहेब कुठे आहे. उद्या जर परत हे झाले तर आम्ही मोर्चा काढल्याशिवाय आम्ही राहणार नाही. जे कालची जी मुलाखत ते शिवसेनेच्या उपनेत्यांनी केली हे फार निंदनीय आहे. राजकारणामध्ये एवढा खालची पर्सनल लेवलला कोण जात नाही. आता निश्चित त्यांनी काही प्रकरणं जे काल बोलली ते कितपत सत्य आहे ते त्यांना माहिती. पण आमच्याकडे जी माहिती आहे तर आमचा एकच सवाल आहे की मीनाताई विजय चौगुले कोण आहे, जिच्या नावाने त्यांनी युरो स्कूलचा प्लॉट काढलाय, हे जनतेला माहित पाहिजे. आणि त्यांची मुलं किती काय किती आहे ते त्यांनाच माहिती. आमच्याकडे जी प्राथमिक माहिती आली आहे की त्यांच्या एका मुलाला त्यांनी दत्तक घेतलेलं असं दाखवत आहेत. आमचं मागणी आहे त्यांच्याकडे की त्यांनी त्यांची DNA करावी आणि सांगावं की ह्याला मी दत्तक घेतलंय, हा माझा मुलगा नाहीये म्हणून. एवढीच मागणी आहे. आणि आम्हाला बोलायची गरज पण नव्हती. पण कालचं जे प्रकरण त्यांनी केलं त्याच्यावर हे प्रतिउत्तर आहे. आणि हे 2 उदाहरणच नाहीयेत, अनेक उदाहरणं आहेत. नाही, काल बरोबर आहे. आज जी माहिती भेटली त्यांनी जी शाळेची पण माहिती लपवली आणि त्यांची कोण आहे ती मला माहिती नाही काय आहे ती. त्यामुळे निश्चितच निवडणूक आयोगाकडे दाद मागू की बाबा यांची वाईफची माहिती याच्यामध्ये लपवलेली आहे. त्या हिशोबात काय होईल ते पुढे बघू. तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा.